मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज सर्वात मोठी शिवरात्री आहे। तर आज पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची। आज शिवरात्री म्हणजे रात्रीच्या वेळेस भगवान शिवाची आराधना करायची। शिवव्रताची जी शिवरात्रीची व्रतकथा आहे तर ती ऐकायची। तर आजची ही शिवरात्रीची व्रतकथा आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। तर सर्वांनी रात्री ऐकली झोपण्याच्या अगोदर तर अतिशय छान। जर आपण रात्री जप तप काही आराधना काही व्रतकथा ऐकून जर झोपतो तर भगवान शिव या कोणतेही देवता आराध्य देवता आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या इच्छा लवकर पूर्ण व्हायला मदत होते। म्हणून रात्री ही कथा ऐकूनच झोपायचं आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। जर रात्री या दिवसात तुम्ही केव्हाही ऐकली ही व्रतकथा शिवरात्रीची तरी सुद्धा चालेल, पण रात्री अतिशय उत्तम, प्रदोष कालावर अतिशय उत्तम। तर आज शिवरात्रीचा दिवस पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची आणि 12 ज्योतिर्लिंगांमधून कोणत्याही एका ज्योतिर्लिंगांचं नामस्मरण करायचं। ज्या वेळेस आपण शिवलिंग बनवतो तर 12 ज्योतिर्लिंग कोणते कोणते आहेत? श्री सौराष्ट्र सोमनाथांचं, श्री शैल्य मल्लिकार्जुनम, उज्जैनियम महाकाल, ओंकार ममलेश्वरम, परल्यम वेदनाथांचं, डाकिनियम भीमशंकर, सेतुबंदेतु रामेश्वम, रागेश्वम दारुकाबने, वाराणसी विश्वेश्वम, त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालये तु केदारम, कृष्णेश्वर शिवालय, एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्त पठेत नर, सप्त जन्म कृतं पाप स्मरण विनयशती। हे 12 ज्योतिर्लिंग आहेत। तर आजच्या दिवशी 12 ज्योतिर्लिंगांचं नावांचं श्रवण करणं म्हणजे 7 जन्माच्या पापांपासून दूर होणं आहे। तर 12 ज्योतिर्लिंगांमधून पार्थिव शिवलिंग ज्या वेळेस आपण बनवतो त्यावेळेस कोणत्याही एका शिवलिंगाचं नाव घ्यायचं। जसं मी आता पार्थिव शिवलिंग बनवते, एक प्लेट घेतली, खाली बेलपत्र ठेवलं आणि रेती या बेलाच्या झाडाखालची जर माती असेल तर अतिशय उत्तम, तर ती घेतली आणि शिवलिंग बनवते। तर मी आता कोणत्या 12 ज्योतिर्लिंगांमधून एकाचं नामस्मरण करत आहे। दरवेळेस प्रदोष कालावर मी पार्थिव शिवलिंग बनवते तर महाकालेश्वराचं नाव घेऊन बनवते की महाकालेश्वर भगवान, मी तुमच्या नावाचं स्मरण करत आहे, तर तुम्ही विराजमान व्हा, माझ्या पूर्ण घराचा सर्व काही काल दूर करा, सर्वांना चांगलं सुखी ठेवा, आरोग्य प्राप्त करा। म्हणून महाकालेश्वराच्या नावाचं नामस्मरण करून मी शिवलिंग बनवते आणि विराजमान करते आणि व्रतकथा करते। धूप दीप आरती पंचामृताने स्नान घालून आणि मनातल्या इच्छा महाकालेश्वराला सांगते। तर आज आपल्याला काशी विश्वनाथाची नामस्मरण करून जर आपण पार्थिव शिवलिंगाचं विराजमान केले तर काशी विश्वनाथामध्ये 33 कोटी देवी देवता विराजमान आहेत। अष्टभैरव सहित अन्नपूर्णा माता सहित 33 कोटी देवी देवता हे संपूर्ण देवी देवता काशीला विराजमान आहे। तर आज माझी इच्छा काशीच्या विश्वनाथाची पार्थिव शिवलिंगाची विराजमान करण्याची, पार्थिव शिवलिंग निर्माण करण्याची इच्छा होत आहे। तर तुम्ही तसं 12 ज्योतिर्लिंगांमधून कोणत्याही एका पार्थिव शिवलिंगाचं नामस्मरण करा आणि शिवलिंग निर्माण करा। संध्याकाळच्या वेळेस 6 नंतर आपल्याला शिवरात्रीची पूजा करायची, कारण रात्रीच्या वेळेस पूजा करायची आणि ही कथा ऐकायची। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। गंगाजल असेल तर गंगाजलाने त्यांचा अभिषेक करा, कमलगट्ट्याचा मणी असेल तर कमलगट्ट्याचा मणी, रुद्राक्ष पाण्यात टाकून त्यांचा अभिषेक करा आणि लाल अष्टगंधक लाल पिवळं चंदन असेल ते लावा। तांदूळ भगवान शिवाला 108 अर्पण करा। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत जल अभिषेक 108 मंत्रांचा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत जल अभिषेक अर्पण करा आणि तीळ अर्पण करा, काळी तीळ पांढरी तीळ, लवंग असतील तर 108 लवंग, 11 21 लवंग अर्पण करा। लवंग अर्पण केल्याने आपल्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते। 108 मुगाचे दाणे अर्पण करा। बेलपत्र असेल तर 1 बिल्वपत्रम कोटी कन्यादानम, जर आपल्याजवळ 1 बिल्वपत्र आहे तर 1 बिल्वपत्र कोटी कन्यादानम, 1 बिल्वपत्र स्पर्श 7 जन्म पापाचा नाश करणार आहे। जर 1 बिल्वपत्र आपल्या हातात नुसतं आपण पकडलं तरी पण 7 जन्माचे पापांचे नाश होते आणि आपल्या कपाळी ते बिल्वपत्र लावलं तर 7 जन्म कृतम पापम, सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही सानांचे जेवढे जर आपण काही खोटं बोललो, कोणाशी कपट चपट करलो या काही मुंगी सुद्धा मारली असेल झाडताना तर हे पाप होतं। तर आपले 7 जन्माचे पातक ते बेलपत्र आपल्या कपाळी लावल्याने दूर होतात आणि शिवलिंगाला आपण
आपलं डोकं जर लावलं, कपाळ जर आपण शिवलिंगाला लावले, तर कसलेही कुठलेही दुर्भाग्य असेल तर ते दूर होते आणि आपलं भाग्य उजळायला मदत होते, आपल्या मुलांच्या इच्छा कामना पूर्ण व्हायला मदत होते, आपले मुलं, आपले पती, आपला नवरा कुठेही जाईल तर त्यांना यश, कीर्ती, मान सन्मानच वाढेल. तर अशा आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे, शिवरात्री. आणि प्रत्येक दिवसाचा प्रदोष काल महत्त्वाचा असतो. प्रदोष काल 4:30 तर 6:30 पर्यंत असतो. सूर्यास्तच्या पहिले 45 मिनिटं, सूर्यास्ताच्या 45 मिनिटानंतरचा असा हा भाग्यवान काल. भाग्यवान या कालावर भगवान शिवाने ज्या वेळेस 14 रत्न समुद्र मंथनामधून निघाले होते, तर हलाहल विष निघालं होतं. तर विष हे दैत्य आणि देवांनी भगवान शिवाला आराधना केली की हे विष आता कोण घेईल, कारण की ज्या 14 रत्न निघत होते तर जे देवांना पाहिजे होते ते देव घेत होते, जे दैत्यांना पाहिजे होते तर दैत्य घेत होते. पण विष कोण घेईल आता? न दैत्य घेणार न देव घेणार. तर भगवान शिवाने प्रदोष कालावर विष प्राशन केले, म्हणून त्यांचा गळा नीळकंठ झाला आणि त्यांना नीलकंठेश्वराय नमः या मंत्र त्यांना प्राप्त झालेलं आहे हे नाव. म्हणून या प्रदोष कालाला एवढं महत्त्व आहे. प्रदोष कालावर भगवान शिव नंदीवर बसून पार्वती माताला घेऊन भ्रमण करायला दररोज निघतात. म्हणून काहीतरी शिवलिंगाजवळ तुम्ही दिवा पण लावून ठेवला आपल्या घरात दरवाजाजवळ, तरी भगवान शिव नमस्कार करतात. आपल्या घराला ते स्वतः नमस्कार करतात आणि त्यांचा वरद हस्त हात जो उजवा असतो तो आशीर्वाद देतो. म्हणून प्रदोष कालावर पार्थिव शिवलिंगाची पूजा करा. शिवरात्रीच्या आजच्या दिवशी पार्थिव शिवलिंगाची पूजा करा, आराधना करा आणि आपले भाग्य उज्ज्वल करा. तर अशी ही आजची शिवरात्रीची व्रतकथा आहे. तर ही महाकालेश्वराची व्रतकथा आहे. आजची ही कथा जो ऐकतो त्याला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याशिवाय भगवान शिव साक्षात आपल्याला स्वप्नामध्ये दर्शन देऊन जातील, अशी ही व्रतकथा आहे. तर आता आपण व्रतकथेला सुरुवात करूया. त्या अगोदर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आता तुमच्या कमेंट्स येतात की ताई पार्थिव शिवलिंग आम्ही निर्माण केले, याला विसर्जन केव्हा करू? तर रात्रभर शिवरात्रीच्या दिवसाची रात्रभर राहू द्यावी लागते. दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याच्या अगोदर भगवान शिवाजवळ परत तुपाचा दिवा लावायचा, परत आपल्या मनातल्या इच्छा भगवान शिवाला बोलायच्या आणि मग ती पार्थिव शिवलिंग आपल्या घरी जे झाडं असतील, तुळशी सोडून, तुळशीमध्ये शिवलिंगची माती टाकत पण नाही आणि शिवलिंग ठेवत पण नाही, कारण की भगवान शिवाने शंखचूडामणीचा, दैत्य शंखचूडामणीचा वध केला होता. म्हणून भगवान शिवाने शंखाचा अभिषेक सुद्धा चालत नाही आणि शंखाने अभिषेक, जलाभिषेक करत नाही. शंख हे भगवान शिवाने वर्जित केलेलं आहे. तर ही मोठी एक कथा आहे दैत्य शंखचूडामणीची आणि भगवान शिवाची आणि विष्णू आणि माता लक्ष्मी आणि तुळशीची, अशी ही 4-5 जणांची एकत्रित अशी व्रतकथा आहे. तर तुम्हाला नक्की एका दिवशी सांगेल. तर आता आपण व्रतकथेला सुरुवात करूया. पण पार्थिव शिवलिंग तुळशीमध्ये ती माती विसर्जन करू नका. कोणत्याही कुंडीत चालेल, पिंपळाच्या झाडाखाली चालेल, वेलाच्या झाडाखाली चालेल, पारिजातकचं झाड असेल, कुठल्याही झाडाखाली तुळशी सोडून चालेल. श्री गणेशाय नमो नमः. शिवरात्रीची व्रतकथा. श्री शंकराचे गुण फार फार अगम्य आहेत. तो उदार महादेव केवळ भक्ताचा भुकेला आहे. तो त्याची भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी कुठेही प्रकट होतो. त्याविषयीची एक कथा सूत आपल्या भक्तांना सांगत होते. पूर्वी विमर्शन नावाचा राजा किरात देशात राज्य करीत होता. राजा अतिशय पराक्रमी आणि शूर होता. अतिशय बलाढ्य शत्रू त्याच्यासमोर थरथर कापत असत. कधीही रानात जाऊन मनात येईल तेवढी मनसोक्त शिकार करावी, मद्य आणि मदिराक्षी यांच्या सहवासात सारी रात्र घालवावी, अशा त्यांचा नेहमीचा दैनंदिन कार्यक्रम असे. अतिशय सुंदर स्त्री, मग ती कोणत्याही जातीची असो, त्याला ती उपभोगण्यास हवी असे. विमर्शन राजात एक गुण मात्र होता. तो परमभक्त असा शिवभक्त होता. रोज श्री शंकराची तो षोडोपचारे पूजा न चुकता करीत असे. त्याच्या पटराणीचे नाव होते कुमुदंती असे होते. ती दिसण्यात अतिशय सुंदर होती. जो शिवाची पूजा अर्चना करतो तो दिसण्यात अतिशय सुंदर राहतो. या आपल्या मृत्यूनंतर कोठेही आपल्याला कोणत्याही याच्यात जर आपल्याला 84 लाख योनीमधून जर कोणत्याही एका योनीत जर जन्म मिळाला, जो शिवाची भक्ती करतो, शिवाचे गुणगान करतो, त्याला चांगले सुंदर रूप प्राप्त होते असे भगवान शिवाने स्वतः सांगितले आहे. म्हणून ही राणी कुमुदंती अतिशय सुंदर होती, लावण्य होती, चतुर होती. पतीवर तिचे अतिशय जीवापाड प्रेम होते. राजाही तिला नेहमीच योग्य तो मान देत असे व तिचे मनने ऐकत असे. असेच एके दिवशी रात्री
आपल्या महालात राजा विमर्शन आपल्या पत्नीसह राणीसह गप्पा मारीत बसला होता. दोघं गप्पा मारीत होते. एवढ्यात राणीने विचारले, नाथ, मी आपणास एक प्रश्न विचारू का? आपण खरं खरं उत्तर मात्र दिलं पाहिजे. विचारा ना, मी कधी तुझ्याशी खोटं बोलतो का? राजा म्हणाला, मी तुझ्याशी कधी खोटं बोलतो का राणी? तुम्ही भगवान शिवाची नेहमी पूजा करता. शिवरात्री, शिवरात्र, सोमवार, प्रदोष व्रत हे उपास तुम्ही नेहमी श्रद्धेने करतात. नित्यनेमाने भगवान शिवाचे भजन, कीर्तन, जप, जागरण करत राहतात. भक्तिभावाने शिवकथा सुद्धा ऐकतात. राणीला मग राजाने मध्येच थांबवत राजा तिला म्हणाला, मी पहिल्यापासून शंकराचा भक्त आहे. आणि राणी, हे तुला चांगले माहीत आहेच ना. पण असे असून सुद्धा तुमच्या हातून रोज अनेक पातके होतात, पाप होतात, हत्या होतात, अधर्म होतो. हे कसं काय बरं? तुम्ही एवढे शिवाची पूजा अर्चना, शिवरात्री, प्रदोष व्रत, शिवरात्रीची कथा वगैरे, शिवाचे जागरण वगैरे करतात, मग तुमच्या हातून अधर्म का होतो? अनेक पाप का होतात? असे राणीने राजाला प्रश्न केला. तेव्हा गंभीरपणे राजा विमर्शन म्हणाला, देवी, मला पूर्वजन्माची एक आठवण आहे. मागील जन्मात पंपा नावाचा मी एका नगरामध्ये कुत्रा होतो. काहीतरी मिळेल या आशेने एका शिवमंदिराच्या दारात आशेने मी उभा होतो. तो दिवस होता महाशिवरात्रीचा आणि म्हणून तेथे भक्तांकडून अतिशय भक्तीने भगवान शंकराची महापूजा चाललेली होती. मी बारकाईने ती सर्व पूजा पाहिली. तेवढ्यात एका सेवकाने मला पाहिले आणि त्या राजसेवकाने माझ्या पाठीत जोराने काठी मारली. मी उजवीकडे पळत जाऊन वळून मंदिराला प्रदक्षिणा घालत तसाच पळत पळत येऊन खाण्याच्या लालसेने पुन्हा मंदिरासमोर उभा राहिलो. पुन्हा माझ्या पाठीत काठी बसली. मी पुन्हा देवळाच्या उजवीकडे पळालो व मंदिराला प्रदक्षिणा घालून आशेने पुढे येऊन उभा राहिलो. अशा न कळत मी प्रदक्षिणा घातल्या. खाण्यास मिळण्याची आशा मनातून जात नव्हती. शेवटी दमून धापा टाकत मंदिरासमोर बसलो. कितीही मारले तरी मी जात नाही हे पाहून एका राजसेवकाला फार राग आला. त्याने मला बाण मारला. बाण वर्मी लागला. एका सेवकाने मला बाण मारला होता. त्यामुळे मंदिरासमोर शंकराच्या पिंडीकडे बघत बघतच माझा प्राण गेला. खरे म्हणजे त्या नकळत घडलेल्या पुण्याईमुळे मला आज राजाचा जन्म आणि राजदेह प्राप्त झाला आहे. कारण की मी एका नगरामध्ये कुत्रा होतो आणि एका राजसेवकाने मला बाण मारला आणि मी भगवान शंकराच्या मंदिरात शंकराची पिंडीकडे बघत बघतच माझे प्राण त्यागले, माझे प्राण गेले. म्हणून मला नकळत केलेल्या या पुण्याईमुळे मला राजाचा जन्म प्राप्त झालेला आहे. काही गुण मगर श्वानाचे जे मागच्या जन्माचे 7 जन्माचे काही थोडे थोडे गुण आपल्यामध्ये राहतात. म्हणून आपण काहीतरी पाप करत राहतो. आपल्याला समजत राहतं की आपण हे करायला नको, पण न कळत ते आपल्या हाताने होतात. तर मागच्या जन्माचे काहीतरी जे श्वानाचे गुण म्हणजे एक अंश गुण तरी आपल्यामध्ये राहतात. म्हणून हे काही अधर्म होत राहतो आणि काही पाप होत राहतात. कारण की त्या मागच्या जन्माचे गुण माझ्यामध्ये शिल्लक राहिले होते. मला मी जे करतो जे वागतो ते चांगले नाही हे चांगले कळत आहे, पण तरीही आपोआप हे वाईट वर्तन माझ्याकडून घडत राहते. बरं ते जाऊ दे, मी मागच्या जन्मी कोण होते बरं? राणीने विचारले. बरं ते जाऊ द्या, आता मी मागच्या जन्मी कोण होतं ते मला सांगता येईल का तुम्हाला? असे राणीने लाडीकपणे राजाला विचारले. तू पूर्वी एक कबुतरी होतीस. राणी कुमुदंतीकडे राजाने पाहून म्हणाले, तू मागच्या जन्मी एक कबुतरी होती असं? मग मला हा जन्म कसा मिळाला? तोंडात मांसाचा तुकडा धरून उडत उडत तू चालली होतीस. तेवढ्यात तुझ्या मांसाची अपेक्षा धरून एक ससाना तुझा पाठलाग करू लागला. समोरच शंकराचे एक मंदिर होते. त्या ससाण्याला चुकवण्यासाठी तू देवळाच्या भोवती उजवीकडून 3 प्रदक्षिणा मारल्या. उजवीकडून 3 प्रदक्षिणा भगवान शिवाच्या मंदिराला तू उजवीकडून मारल्या. तुझ्या तोंडात मांसाचा तुकडा होता आणि तुझ्या मागे ससाना पाठलाग करत होता. पण तू थोड्याच वेळात तू पूर्णपणे थकून गेली. प्रदक्षिणा मारता मारता तू थकून गेलीस. तुझी ताकद त्याच्या पुढे फार कमी पडली आणि ससाण्याने तुझ्यावर एकदम झडप मारून तुला त्या मंदिरासमोरच ठार मारले. तुझे मृत कलेवर तेथे शिव मंदिरासमोरच तुझे मृत कलेवर तेथे शिव मंदिरासमोर पडले. त्या पुण्याईने तुला
राणीचा जन्म मिळाला आणि चांगले रूप सौंदर्य मिळाले, तर तुझे सुद्धा प्राण हे शिवमंदिरासमोर शिवपिंडीकडे बघतच गेले. राजाच्या बोलण्याकडे तिने लक्ष अतिशय बारकाईने आणि एकाग्रतेने दिले. राणी कुमुदंती हे सर्व ऐकत होती बारकाईने. नंतर तिने राजाला विचारले, नाथ, या जन्मानंतर आपल्याला कोणता जन्म मिळेल हे आपल्याला सांगता येईल का? आपण मला सांगू शकाल का? आता तर आपण राजा राणीच्या जन्मात आहे. आता आपला मृत्यू तर होणार आहे. जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू अटल सत्य आहे. हे अतिशय अटल सत्य आहे. तर आपला मृत्यू होणारच आहे. तर तुम्हाला सांगता येईल का की आता आपल्याला कोणता जन्म भेटेल? असं आपल्याला भूत भविष्य सर्व काही ज्ञात आहे, म्हणून मी तुम्हाला विचारत आहे, असे राणीने राजाला विचारले. हे सुंदरी, मी पुढील जन्मी पुन्हा मानव योनीत जन्म घेऊन सिंधू देशाचा राजा होणार आहे. पुढच्या जन्मात पण मी मरण पावेल, पण मी राजाच्याच घरी जन्म घेणार आहे. आणि तू सुद्धा मानव योनीत जन्म घेणार आहेस. जया नावाची राजकन्या होऊन त्या जन्मात सुद्धा आपल्या दोघांचाच विवाह होईल. आपण दोघी पती पत्नी राहणार आहोत पुढच्या जन्मात पण. मग त्या जन्मानंतर मी सौराष्ट्र जन्मामध्ये जन्म घेईन. मग आपण पुढच्या जन्मात दोघी पती पत्नी राहू. परत आपण मेल्यानंतर परत जो पुढचा जन्म भेटेल तर तो सुद्धा सौराष्ट्रात जन्म घेऊन आपण कलिंग देशात जन्म घेईल मी. आणि आपला पती म्हणून तू पुन्हा मला माळ घालशील. त्या जन्मात सुद्धा आपण दोघी पती पत्नी राहू. मग चौथ्या जन्मात मी गांधार देशात जन्म घेईन, तू मगाध देशात जन्म घेशील. त्याही वेळी माझ्याशीच तुझा विवाह होईल. पाचव्या जन्मात मी अवंती नगराचा राजा होईल आणि तू दार्श राजाची कन्या होऊन माझी प्रिय पत्नी होशील. सहाव्या जन्मात अनाधिपती होईन. तू ययाती राजाची अतिशय सुंदर गुणवान आणि लावण्य मुलगी म्हणून जन्म घेशील आणि त्याही जन्मात मलाच तू माळ घालशील. तर त्या जन्मात सुद्धा आपला दोघांचा विवाह होईल. सातव्या जन्मात मी पांडराजा होईन आणि तू पद्म राजकन्या वसुमती होशील आणि माझी सहचरणी होशील. तर 7 जन्मापर्यंत आपण दोघे पती पत्नी राहणार आहोत, असे राजाने त्या राणीला सांगितले. कारण आपण शिवाचे पूजा करतो, शिवाचे गुणगान करतो, म्हणून आपण जो शिवपूजन करतो, शिवाचे गुणगान करतो, शिवरात्रीच्या व्रता या कोणत्याही व्रतकथा शिवाच्या ऐकत राहतो, तर तो राजाच्या घरी चांगल्या घराण्यामध्ये त्याचा जन्म होतो आणि त्याला चांगला पती, मुलगी असेल बाई असेल तर तिला चांगला पती प्राप्त होतो. माणूस जर ही कथा ऐकेल या शिवाची पूजा अर्चना करेल तर त्याला सुद्धा चांगल्या जन्मामध्ये, चांगल्या जन्मात, चांगल्या घराण्यात त्याला जन्म मिळेल. चांगले रूप सौंदर्य प्राप्त होईल, रूपदेह भेटेल आणि अपार धन प्राप्ती होईल आणि अपार कीर्ती संपदा राहील. म्हणून आपण दोघं 7 जन्मापर्यंत पती पत्नी राहू. जो शिवपूजन करतो, जो शिवपूजनामध्ये दंग राहतो, त्याच्या जन्मामध्ये कोणतेही अडथळे येत नाही. शिवाचा स्वयं आशीर्वाद राहतो, असे राजाने राणीला सांगितले. मी पराक्रमाने धर्म वाढवेन. 7 जन्मापर्यंत आपण दोघं पती पत्नी राहू. मग मी अपार अशी कीर्ती संपादन करेन आणि मी पराक्रमाने धर्म वाढवेन. बलाढ्य अशा शत्रूचा पराभव करेन. नेहमी शिवपूजनात रंगून जाईन. मला वाधर्घ्य प्राप्त झाल्यानंतर वान प्रस्ताव स्वीकार करून पुत्राला राज्य देऊन मी तप करण्यासाठी वनात निघून जाईल. त्यावेळी मी शेवपताची दीक्षा घेईन आणि या जन्मातील मृत्यूनंतर मला तुझ्यासह कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या पायाशी गावन असे स्थान मिळेल. तर जो शिवपूजन करतो, शिवरात्रीची व्रत कथा ऐकतो, शिवाचे गुणगान करतो, त्याला शिव कैलासा पर्वताजवळ पायाशी, शिवाच्या भगवान शंकराच्या पायाशी स्थान मिळतं, असे राजाने राणीला सांगितले. राणीला राजाने सांगितलेले सर्व ऐकून फार आनंद झाला. कारण की प्रत्येक जन्मामध्ये तिचा राणीचा जन्म होणार होता आणि प्रत्येक जन्मात तिला हाच पती प्राप्त होणार होता. म्हणून तिला खूप आनंद झाला की 7 जन्मापर्यंत मला हाच पती प्राप्त होईल, अखंड सौभाग्यवती राहील आणि शिव कैलासावर भगवान शिवाच्या चरणापाशी स्थान मिळेल. म्हणून ती अतिशय आनंद झाली. तिने भगवान शंकराला परत मनोभावे नमस्कार केला, मनातल्या मनात प्रार्थना केली, हे भगवान शिवा, तू जे माझ्यासाठी विचार केलेला आहे तो खूप चांगला विचार केला आहे. मी जेवढा जास्त माझ्यासाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्या पतीसाठी मी जेवढा चांगला विचार करेल
त्याच्यापेक्षा तू खूप कोट्यावधी गुणाकन अधिक चांगला विचार करशील, हे मला तुझ्यावर विश्वास आहे, श्रद्धा आहे. तर अशी राणीने प्रार्थना केली. तर आपण बी भगवान शिवावर कोट्यावधी विश्वास ठेवून आपल्या मुलांसाठी, पतीसाठी आपण जेवढे चांगले विचार सोचू, आपण जेवढे चांगले विचार करू, त्यापेक्षा भगवान शिव आपल्यासाठी खूप चांगला विचार करून ठेवतो. काहीतरी कामांमध्ये अडथळे येतात, काहीतरी कामं खूप लेट होतात, त्याच्यात यश नाही, पण जे भगवान शिवाने खूप चांगला विचार करून ठेवला आहे तर तो थोडा उशीर याच्यासाठी होत आहे की आपले कामं खूप चांगले होणार आहेत, त्यांनी सर्व बघत राहून जाणार आहेत, म्हणून थोडासा उशीर होत आहे. पण श्रद्धा आणि विश्वास तुझ्यावर पूर्ण राहील एवढी गॅरंटी भगवान शिवावर माझी पण. राणीला मग राजाने सांगितले. हे सर्व ऐकून फार आनंद झाला राणीला. मग तिने परत भगवान शंकराला मनोमन प्रार्थना केली. शौनिक व इतर ऋषींना कथा सांगता सांगता सूत म्हणाले. तेव्हा विमर्शन राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व जन्म घेऊन शेवटी राजा अप्राय अक्षय अशा शिवपदाशी गेला. असा हा शिवभजनाचा फार मोठा महिमा आहे. जो हा महिमा ऐकतो त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते, धनसंपदाची प्राप्ती होते, कुठल्याही कामात त्याला यश प्राप्ती आणि धनसंपदा, महालक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होते, अन्नपूर्णाचा साक्षात आशीर्वाद राहतो. तर अशी ही शिवमहिमा भजन करणारी शिवमहिमा, शिवरात्रीचा महिमाचा मोठी ही कथा होती. मग वेदशास्त्राने सुद्धा या महिमाचे यथार्थ वर्णन करू शकत नाही की आपण या वर्णन काय करणार, तर वेदशास्त्र सुद्धा भगवान शिवाचे महिमाचे वर्णन करू शकत नाही. अशा या श्रेष्ठ शिवाचे गुण ऐकून, त्याची अगाध लीला ऐकून त्याचे हृदय भरून येत नाही, डोळ्यातून आनंदाश्रू वाहत नाही, त्याचे जीने खरोखर व्यर्थ आहे. असा माणूस मृत्यूलोकी जगला काय आणि मेला काय सारखेच आहे. लाभकारक शिवनाम कधी न घेणारे असे दुरात्म जगात नसलेले चांगले असो. भगवान शिवाची यथार्थ शंकराची मोती सांगणारी आणखी एक कथा आहे. उज्जैनीच्या महाकालेश्वराची. पूर्वी उज्जैनी येथे चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. 12 ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैनीला असलेल्या महाकाळेश्वराची तो नित्यनेमाने आणि अगदी मनोभावे पूजा करीत असे. नेहमी अतिशय काटेकोर न्यायाने आपले राज्य चालवत असे, त्यामुळे त्याची सारी प्रजा आनंदित होती. राजाचा एक जिवलग मित्र होता, त्याचे नाव होते मणिभद्र. राजाचे त्याच्यावर पाठच्या भावापेक्षा फार प्रेम होते. चतुर आणि सच्चा मित्र, उदार आणि भाविक असणारा शिष्य, सुंदर आणि पतिव्रता स्त्री, भाग्यवान, नम्रपुत्र, हुशार आणि उत्तम वक्तृत्व वक्ता असलेला असा सुंदर योग घडून येण्यासाठी चांगले पूर्वजन्माचे पुण्य असावे लागते. जर आपले पूर्वजन्माचे पुण्य जर चांगले राहिले तर आपल्याला चांगली बायको मिळते, चांगला पती मिळतो, चांगला पुत्र मिळतो आणि जो वक्ता असतो तर तो सुद्धा चांगला भेटतो तर पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे. आणि जर आपले घरात धन धान्य सर्व काही भरलेले असते तर हे मागच्या जन्माच्या पुण्याईमुळे आपल्या घरात लक्ष्मी नांदते. पूर्वजन्माचे पुण्य भरपूर प्रमाणात असावे लागते. कोणाचे मन दुखवावे नाही, कपट चपट करावे नाही, दिखावा करावा नाही, भगवान शिवाचे गुणगान मनापासून करावे, शिव शिव या मंत्राचा जप करावा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहावा, कपाळी त्रिपुंड भस्म धारण करावे, मुखामध्ये ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा, गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करावे. जो कोणी या 3 गोष्टी करतो त्याला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे दररोजचे पुण्य प्राप्त होते आणि भगवान शिवाचा आशीर्वाद राहतो. असा हा चंद्रसेन राजाचे पूर्वजन्माचे पुण्य एवढे फार होते की त्याच्या राज्यामध्ये सर्व काही होते, त्याला कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. त्याला मणिभद्र सारखा उत्तम मित्र सुद्धा होता. मणिभद्राने एक अतिशय अमूल्य मणी चंद्रसेन राजाला आणून दिला. त्याचा जो मित्र होता त्या मित्राने राजाला एक अमूल्य मणी चंद्रसेन राजाला आणून दिला आणि तो मणी चंद्रासारखा अत्यंत तेजस्वी होता. हा मणी कोणी आणून दिला? त्याचा मित्र खूप छान होता. त्याने स्वतः घेतला नाही, स्वतःच्या गळ्यात तो चांगला मणी घातला नाही. त्याने हा विचार केला की हा मणी एवढा छान आहे, आपल्या राज्याचा जो राजा आहे, जर मी आपल्या राज्याच्या या राजाला हा मणी देईल तर आपला राजा अजून पुढे जाईल. आणि मणिभद्रासारखा तो चंद्रासारखा अत्यंत तेजस्वी असा मणी त्याच्या मित्राने राजाला दिला, कारण त्याच्या पूर्वजन्माची खूप काही पुण्याची संचय होती. म्हणून त्याला काय मिळाले? चांगला मित्र. चांगला मित्र भेटणे हे भाग्याची गोष्ट असते. जर आपल्या ज्या सराउंडिंग मध्ये राहतो आपण, जे आपले मित्र मैत्रिणी राहतात, जर आपले पुण्य काही राहिले तर आपल्याला चांगले मित्र मैत्रिणी चांगले सल्ला देतात. नाही तर वाईट तर खूप पडलेले आहे. 10 मधून 100 मधून एक असा चांगला व्यक्ती राहतो की तो आपल्याला चांगले सजेशन करतो, हे गाईडलाईन करतो, हे चुकीचं आहे, हे गलत आहे. कारण की जो चुकीचं बोलतो तो अत्यंत आपल्याला जवळचा असतो. गोड गोड बोलणारे तर सर्वच राहतात, कारण जो गोड बोलतो की खूप बरं आहे तो आपला राहत नाही.
जो आपल्याला वारंवार पल घडी हर एक क्षण आपल्याला तो एहसास देतो की हे चुकीचं आहे, हे करू नको, हे चुकीचं आहे, हे करू नको. तो आपला असतो, कारण त्याला असं वाटतं की याने चुकीचं काहीच करायला नको, कारण चुकीचं करेल तर हा वाईट मार्गात लागेल आणि चांगलं करेल तर याला चांगला मार्ग भेटेल. तर राजाचे पुण्य असे काही होते की त्याला मणिभद्रासारखा उत्तम असा मित्र मिळाला होता आणि त्या मणिभद्राने एक अतिशय अमूल्य मणी चंद्रसेन राजाला आणून दिला होता. अतिशय अत्यंत तेज असणारा मणी, अष्टधातूचा. जर त्या मणीला नुसता स्पर्श बी झाला तर लगेच त्याचे 52 कशी सोने बनत असे. नुसते कशाला जर स्पर्श झाला त्या मणीचा तर सोनं होऊन जात होते. साप, वाघ, चोर चंद्रसेन राजाचे राज्य सोडून मण्याच्या सामर्थ्याने राज्याच्या बाहेर पळून गेले होते. माणसाला त्या दिव्य मण्याचे जर दर्शन झाले तर सर्व रोगांचा नाश होतो. असा मणी त्या राजाजवळ आता त्याच्या मित्राने आणून दिला. चंद्रसेन राजाजवळ तो बहुमूल्य बहुगुणी असा मणी होता. त्यामुळे दुष्काळ, अवर्षण, शोक, दारिद्र्य आता राज्याच्या राज्यात राहिले नव्हते. कारण की मणी जर कशाला बी लावले तर सोने होत होते. तर राजाच्या राज्यामध्ये दारिद्र्य राहिले नव्हते. तो मणी स्वतःच्या गळ्यात घातल्यानंतर राजा त्याच्या दिव्य तेजाने अंघोळ करत असे आणि कोणत्याही युद्धात जर गेला तर त्याला अपयश येत नव्हते. जे त्याच्याशी वैर धरून त्याच्याशी लढायला येत त्याला चांगले मित्र बनवत असे. मण्याच्या सामर्थ्याने राजाचे आयुष्य, आरोग्य, राज्य आणि ऐश्वर्य दिवसेंदिवस वाढत चालले होते. कारण की त्याच्या मित्राने असा मणी त्याला आणून दिला की त्याचे ऐश्वर्य दिवसेंदिवस वाढत होते. चंद्रसेन राजा आधीपासून 64 विद्या आणि कला यांच्यामध्ये निपुण होता. 64 विद्या कोणाला आहेत? 64 विद्या ह्या फक्त गणपतीला अवगत आहेत, बाकी कोणाला नाही आहेत. फक्त बुद्धिमानी गणपती देवता म्हणून सर्वप्रथम स्थान गणपती बाप्पाला दिलं गेले आहे. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्याच्या अगोदर साधी पोथी पण वाचत आहे तरी पण गणपती बाप्पाचं आपल्याला नामस्मरण करायचंय. कारण की 64 विद्या यांची कला गणपती बाप्पांमध्ये आहे. जर आपण गणपती बाप्पाचं नाव नाही घेतलं तर ती विद्या आपल्याला मिळणार नाही. जे काही मी तुम्हाला सांगत आहे तर गणपती बाप्पाच्या मला विद्या दिली, मी त्यांचे नामस्मरण करते तर मी तुमच्यापर्यंत चांगली वक्ता, चांगली बोलू शकत आहे. तर का की 64 कला या गणपती बाप्पामध्ये विराजमान आहे. आणि दरवर्षी 2 वेळा गणेश पुराणाचं पारायण करतो. शालिनी भक्तिसागरवर गणेश पुराण 1 तर 17 अध्याय आहे. अतिशय छान आहे. सर्च करा आणि गणेश पुराण एक शब्द ऐका की मनाला अतिशय लाभकारी आणि कोणता मंत्र चमत्कारिक आहे आणि कोणत्या मंत्राचं पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे असे या गणेश पुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर गणपती बाप्पाला 64 कला विद्या ह्या निपुण आहेत. तशा 64 कला या राजाला, चंद्रसेन राजाला निपुण होत्या, बाकी कोणाला नाही आहे. फक्त गणपती बाप्पा आणि चंद्रसेन राजा. म्हणून गणेश पुराण ज्यांना ऐकायचं असेल शालिनी भक्तिसागरवर गणेश पुराणाचा लाभ सुद्धा घेऊ शकता. तर गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने आपल्याला बुद्धी, सरस्वती मातेच्या आशीर्वादाने जीवेवर आपली सरस्वती मा विराजमान राहते आणि चांगले बुद्धी आपल्याला देते, विद्या देते आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद राहिला तर आपल्याला धनाची प्राप्ती होते. म्हणून तिघांचे नामस्मरण दररोज केले पाहिजे. तर असे 64 कला या गणपती बाप्पाला विराजमान होत्या. तर त्या कला चंद्रसेन राजाला विराजमान होत्या. म्हणून यांच्यात निपुण असलेला नेहमी शिवभजनामध्ये तो राजा दंग झालेला असे. तो अतिशय चतुर होता. एवढ्या मोठ्या राज ऐश्वर्यात राहूनही तो सरोवरातील कमलांप्रमाणे अलिप्त होता. वैराग्य सरोवरातील तपस्व्यांप्रमाणे त्याचे जीवन निर्मळ आणि स्वच्छ होते. अतिशय ज्ञानी झाला होता तो राजा, कारण त्याने गळ्यामध्ये मणी घातला होता. आता चंद्रसेन राजाचे अपार असे वैभव पाहून पृथ्वीवरचे अनेक राजे त्याचा द्वेष करीत होते. आता त्याचे खूप काही वैभव प्राप्त झाले, कारण की तो मणी कोणाला बी स्पर्श केला तर सोनं होत होते. तर ते राजाजवळ आता त्याचे वैभव अतिशय प्राप्त झाले होते. का? तो शिवाचा अतिशय भक्त होता. जो शिवाचे गुणगान करतो, पोथी व्रतकथा ऐकतो, त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा एक तेज राहते. काहीही न लावता तरी पण त्याची स्किन चमकत राहते, अतिशय तेज राहतं. कारण की ते वारंवार कथा श्रवण करतात, वारंवार कथा वाचतात, त्यांचे तेज अलौकिक राहते. तशा या राजाच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज होते, कारण की मणी त्यांच्या गळ्यात होते. तर आता सर्व त्याच्या राज्याचे जे अनेक देशांचे जे राजे होते तर ते काय करत होते? द्वेष, जलस्पील, कपट करत होते. जो पुढे जातो ना, लोक त्याचे पाय होडतात. पुढे जाणाऱ्याला पुढे करत नाही, त्याचे पाय होडून मागे करतात, मग त्यांच्या मनाला शांती येते. असे काही भरपूर लोक आहेत. पण असं केलेलं वाईट कर्म केलेले काही कामाचं नाही. कोणालाही
सहयोग करा. जो पुढे जातो त्याला अजून काहीतरी त्याला आत्मविश्वास वाढवा की तू करू शकशील, पुढे जाऊ शकशील. पण त्याचे पाय खेचण्याचे कामं करू नका. जर तुम्ही कोणाचा पाय खेचणार तर भगवंत बसलेला आहे तुमचे पाय खेचायला, म्हणून कोणाचे पाय कधीच खेचू नये. त्याला पुढे जाऊ द्या आणि आनंदाने तो पुढे जातोय तर त्याच्या आनंदामध्ये आपण पण आनंद करा. म्हणजे आपल्याला जो आनंद करतो त्याला लवकरच आनंद प्राप्त होतो आणि जो द्वेष करतो त्याला अजून महाद्वेष प्राप्त होते. तर असे द्वेष करणारे राजे त्याच्या राज्यात आता झालेले होते. कोणाचे? चंद्रसेन राजाचे. तो पुढे जात होता तर अनेक राजे त्याचे द्वेष करत होते, त्याचा मत्सर करत होते. त्याच्या भाग्याचा ते सर्वजण आता हेवा करायला लागले. तेव्हा त्या सर्व राजांनी आपली एकी केली. जेवढे पण राजे होते देशोदेशांचे त्यांनी सर्वांनी एकी करून घेतली आणि आपला एक पक्ष निर्माण करून घेतला आणि सर्वांनी आपले सैन्य एकत्र करून घेतले. उज्जैन नगराला सर्वांनी मिळून एकत्रितपणे वेढा घालून दिला आणि त्या राजाला आता ठार करायचे, त्या राजाला आता युद्ध करायचे. असे देशोदेशांच्या राजांनी एकत्रित विचार करून ठाम निर्णय घेऊन त्यांनी सैन्य लढायला सुरुवात केली. नंतर त्यांनी आपला एक दूत चंद्रसेन राजाजवळ सर्व राजांनी एकत्रित झाले आणि चंद्रसेन राजा एकटा. आता त्या चंद्रसेन राजाजवळ सर्व राजांनी एक दूत पाठवला, दूत धाडला आणि सांगितले की विष्णूच्या गळ्यात असणारा कौस्तुभ मण्याप्रमाणे जो मणी तुझ्या जवळ आहे ना, तो तेजस्वी मणी, तर तू तो आम्हाला देऊन दे. असे सर्व राजांनी एक दूत पाठवून चंद्रसेन राजाजवळ निरोप पाठवला की तुझ्याजवळ जो मणी आहे ना, तू मुकाट्याने आम्हाला देऊन दे. दूताने चंद्रसेन राजाकडे येऊन त्याला हा निरोप सांगितला. राजाला मनातून फार वाईट वाटले. अमुक वस्तूचा आपल्याजवळ संग्रह करणे म्हणजे अनर्थाला आमंत्रण दिल्यासारखे आहे, ते त्याला आता जाणवले. अतिरूप, अतिधन, अतिविद्या, अतिप्रीती, अतिभोग, अतिभूषण म्हणजे संकटे येण्याची कारणे असतात. राजा अशा तऱ्हेने विचार करीत होता की जर जास्त कुठलीही जर का राहिले आपल्याजवळ तर संकटे येतात, शत्रू उत्पन्न होतात. आता हे राजाला समजून गेले. आता काय करावे बरे आणि काय नाही हे राजाला विचार करत होता. दूताने सांगितल्याप्रमाणे जर आपण त्या सर्व राजांना देऊन टाकला तर आपल्या क्षत्रिय धर्माचे आपण पालन केले नाही, आपण घाबरलो असे होऊन जाईल. न द्यावा तर आता युद्ध होईल आणि मी एकटा आणि खूप सारे देशोदेशीचे राजे, यामध्ये उगाच दोन्हीकडील सैन्य मृत्युमुखी पडतील. सर्व राजांचे बी सैन्य मृत्युमुखी पडतील, आपले बी सैन्य मृत्युमुखी पडतील. असा राजा त्याचा एकटा विचार करत होता. आता काय करावे? हा दूत आला होता, सांगत होता की मणी देऊन दे आमच्या राजांना. आता हा मणी जर नाही दिला तर आपण घाबरलो असं होईल आणि युद्धाला गेलो तर दोघीकडचे सैन्य मरण पावतील. काय करावे काय नाही, काय करावे काय नाही, राजाला काही सुचेना. शेवटी त्याने आपला सारा भार स्वामी महाकालेश्वरावर सोडला. आता ते म्हणाले की मी सर्व माझा भार भगवान शिवावर सोडतो. आता जे काय करायचं आहे ते करुणाचे सागर, दीनाचे रक्षण करणारा, जगताचा उद्धार करणारा आणि सर्व भक्तांना अभय देणारा पार्वती देवीचा प्राणसखा स्वामी महाकालेश्वर जे काय करतील ते करू दे असे म्हणून त्याने विधिवत पूजा करायला सुरुवात केली. पूजा साहित्य मागवले आणि तो महाकाळेश्वराच्या मंदिरात गेला. त्याने षोडोपचारे पूजा करायला सुरुवात केली. आपल्या मनातील सर्व चिंता सोडून चंद्रसेन राजा महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराची पूजा मनोभावे करू लागला. इकडे त्याच्या प्रधानांनी आपल्या सैन्याला, राज्याला वेढा घातलेला राजाच्या सैन्याशी युद्ध करण्याचा हुकूम देऊन दिला. आता इकडच्या सैन्याला बी चंद्रसेन राजाने तिकडच्या सैन्यांना बी सांगून दिले की युद्ध तयार व्हा युद्धाला. आणि चंद्रसेन राजा एकटा त्याने बी त्याचे सैन्य तयार करून सांगितले की युद्धासाठी तयार व्हा. युद्ध करण्याचा दोघांचा हुकूम सुरू झाला. युद्ध स्थळमध्ये गेले, जिथे युद्ध होता ते क्षेत्रामध्ये गेले. दोघेकडचे युद्धाचे सैन्य युद्ध करायला सुरुवात झाले. हर हर महादेव अशी गर्जना करत युद्ध सुरू झाले आणि सैन्य बाहेर पडले. दोघांच्या सैन्यात घनघोर युद्ध झाले. भयंकर धडधडणाऱ्या तोफांचा आवाज, एकमेकांशी भिडणाऱ्या तलवारींचा खणखणाट, रणभूमीत सर्वत्र धावणाऱ्या घोड्यांचा टापांचा आवाज, सर्व वातावरण भरले होते. राजा चंद्रसेन मात्र महाकालेश्वराच्या मंदिरात शंकराचे ध्यान करीत होते. कुठे? उज्जैन नगरामध्ये महाकालेश्वराची मेन मूर्ती स्थान आहे. उज्जैनला
महाकालेश्वराच्याच मंदिरामध्ये आज बी कोरीव नाव बाहेर महाकालेश्वराच्या मंदिरात गेले असतील. आमच्या शहापूरहून 300 किलोमीटर आहे बुराणपूरपासून उज्जैन नगर. तर तिथे कोरीव लिहून ठेवलेलं आहे चंद्रसेन राजाचं नाव बाहेर मोठ्या अक्षरामध्ये. तर तिथे तुम्हाला जर गेले तर चंद्रसेन राजाची कथा जो ऐकत आहे त्यांना तिथे बाहेर भिंतीवर चंद्रसेन राजाचे नाव लिहिलेले दिसेल. तर ते चंद्रसेन राजा आता महाकालेश्वराच्या मंदिरात ध्यान लावून बसले, स्वस्थ बसले होते. महाकालेश्वराचा आता त्यांना पूर्ण विश्वास होता की जे काय करतील तर मी सारा भार महाकालेश्वरावर सोडलेला आहे. देवळात गेले आणि पूर्ण विश्वास सहित देवळाच्या दारात मंगलवाद्य वाजित होते. अनेक नागरिक राजाची पूजा बघत मंदिरासमोर उभे होते. कोणीच पूजा करत नव्हतं, फक्त एकटा राजा पूजा करायला बसलेला होता महाकालेश्वराची. आता मध्ये जाऊ देत नाही. ज्या वेळेस मी गेले होते 2010 मध्ये महाकालेश्वराच्या मंदिरात, तर मी स्वतः माझ्या दोघी हातांनी महाकालेश्वराचे लिंगला शहद, दूध, घी, दही, गाईच्या दुधाने, पंचामृताने खूप रगडली आहे ती शिवलिंग. एवढी रगडली माझ्या हाताने, माझ्या परिवाराने, माझा मुलगा मुलगी, माझे मिस्टर, आम्ही 4 इंडी आणि महाराज होते. खूप रगडली आहे. जो महाकालेश्वराचे निस्ते स्पर्श पण करून घेतो तर खूप खूप भाग्यवान राहतो. जो महाकालेश्वराच्या मंदिरात जाऊन निस्ते तिथली मातीची धूळ सुद्धा लावून घेतली बाहेरून, तरी पण त्याचे कोट्यवधी पापांचे नाश होते. आणि ही कथा जर ऐकली तर जन्मोजन्मी हर जन्मांचे दुःख दारिद्र्य दूर होऊन महाकालेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो. कसलेही आजारपणा असला ही कथा ऐकली तर त्याचा आजारपणा दूरच होतो, अशी 100% गॅरंटी महाकालेश्वर स्वतः विराजमान होऊन जातात. तर आता तसा हा राजा महाकालेश्वराच्या मंदिरात पंचामृत सर्व काही पूजा घेऊन ध्यान करीत, थोप नगारे वाद्य वाजवीत महाकालेश्वराची पूजा करत होता. देवळाच्या दारात मंगलवाद्य वाजत होते. अनेक नागरिक राजाची पूजा बघत मंदिरासमोर उभे होते. तेथेच मंदिराच्या एका कोपऱ्यात गवडीवाड्यातील एक तरुण विधवा स्त्री आपल्या लहान 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन पूजा बघत उभी राहिली होती. तिच्या कडेवरचा छोटा मुलगा राजाकडे सारखा टक लावून पाहत होता. राजा पूजा करत होता. एक विधवा स्त्री तिच्या कडेवर 6 वर्षाचा मुलगा होता. तो मुलगा काय करत होता? राजाकडे एक टक लावून पूजा बघत होता की राजा कशी पूजा करत आहे. जरा वेळ थांबून घरी काम पडले आहे असल्याने ती जी विधवा स्त्री होती, गोपस्त्री, आपल्या घरी आली. पूजा बघून घेतली की राजा पूजा करतोय. नमस्कार करून घेतले तिने महाकालेश्वराचे. त्या मुलाने बी महाकालेश्वराचे नमस्कार केले. राजा कशी पूजा करत आहे हे त्या मुलाने टक लावून पाहिले. पण मुलाला खेळायला घराबाहेर सोडून ती आता घरातले काम करायला भराभरा आटपू लागली. खेळणाऱ्या बाळाने शंकराच्या लिंगासारखा दिसणारा एक दगड शोधला. मातीचा ढीग करून त्यावर त्याने तो दगड शिवप्रतिमा म्हणून स्थापना केली. बिचारा तेथे एकटाच खेळत होता. लहान लहान दगड त्याने वेचून आणले, जवळ ठेवले आणि राजाप्रमाणे पद्मासन घालून त्याच्या समोर बसला. तो लहान मुलगा राजाची पूजा बघून घरी आला आईबरोबर आणि त्याची आई घरात काम करायला बसली. तो मुलगा दाराशी छोटे छोटे दगड त्याने गोळा करून आणले आणि राजा कशी पूजा करत आहे ते बघून त्याने बी तशीच दगड पद्यासन घालून घेतले आणि एक दगड ठेवला आणि जवळ 2-4 दगड जवळ घेऊन घेतले. अजून राजा कशी पूजा करत होता ते नीट आठवून तो पूजा करू लागला. त्याच्याजवळ पूजेसाठी लागणारे धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत यापैकी काहीच नव्हते. फक्त त्याऐवजी छोटे छोटे दगड त्याच्याजवळ त्याने स्थापलेले होते. शिवलिंगाला वाहत होता. एक दगड ठेवला. हे शिवलिंग महाकालेश्वर. छोटे 4-5 दगड होते. तर हे धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत, दुर्वा, शमीपत्र, बेलपत्र असं करत करत तो त्याचाच वाहत होता. आणि काय वय? फक्त 6 वर्षाचा मुलगा. 6 वर्षाचा मुलाला काय समजेल? आणि शेजारीच गवतात उगवलेली रानटी फुलं होती. धतुऱ्याचे फूल, शमीपत्र, जी रानटी फुलं होती ते त्याने घेऊन आला आणि त्या दगडांवर व्हायला सुरुवात केली. मंत्र, ध्यान, आसनपैकी त्याला काहीच माहिती नव्हते. पण तो काय करत होता? राजा कशी पूजा करत आहे फक्त हे मनामध्ये तो ध्यास करून पूजा करत होता. अगदी मनापासून करत होता. आणि राजा एक मंत्र बोलत होता. डोळे बंदच करून राजा एक मंत्र बोलत होता. तो कोणता? हर सांब सदाशिवाय नमः, हर सांब सदाशिवाय नमः.
तसा त्याने तो मंत्र कानात गुंजत होता त्या मुलाच्या 6 वर्षाच्या. शेवटी डोळे झाकून त्याने ध्यान सुरू केले त्या मुलाने बी. आणि काय बोलत होता तो मुलगा पण? सांब सदाशिवाय नमः. आपण बोलतो हर सांब सदाशिवाय नमः. तो मुलगा बोलत होता सांब सदाशिवाय नमः. असा जप त्याने एकसारखा अतिशय. आपण सुद्धा जर आपण शिवलिंगाजवळ बसलेलो आहे, सर्व विचार सर्व खूप काही विचार दिवसभर चालतात, आपल्यालाच माहिती आहे. सर्व विचार दूर करून आपण सुद्धा ध्यान करून बसायचे आणि 10 मिनिटं डोळे बंद करून ओम नमः शिवाय, शिवाय नमः, शिव शिव, या सांब सदाशिवाय नमः, सांब सदाशिवाय नमः असा जप तोंडाने त्या 6 वर्षाच्या मुलाने सुरू केला. आपण पण असा जप करू शकतो. जो सांब सदाशिवाय नमः श्रवण करतो, पठन करतो, तर त्याला 1000 गाई ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि जर 108 वेळा जर आपण भगवान शिवाजवळ हा मंत्र म्हटला तर भगवान शिव अतिशय प्रसन्न होऊन आपल्या मनातल्या इच्छा लवकरात पूर्ण करतात. तर हर सांब सदाशिवाय नमः हा मंत्र भगवान शिवाला खूप आवडतो. इकडे त्याच्या आईचा स्वयंपाक करून झाला. तो मुलगा हर सांब सदाशिवाय नमः या मंत्राचा जप करतच राहिला. ती आता त्या लहान मुलाला, तिच्या मुलाला जेवण्यासाठी हाका मारत होती. पण हा बाळ अतिशय डोळे बंद करून शंकराचे स्मरण करत होता आणि सांब सदाशिवाय नमः या मंत्राचा जप करण्यात अतिशय दंग झाला होता. त्याला आईने मारलेली हाक त्याला ऐकूच आली नाही, कारण की तो अतिशय मग्न झालेला होता, दग्न झालेला होता भगवान शिवाच्या पूजामध्ये. तेव्हा त्याची आई त्याच्याजवळ गेली, रागारागाने घराबाहेर आली. बघते तो काय, आपला बाळ मातीच्या ढिगासमोर हात जोडून बसलाय आणि सांब सदाशिवाय नमः म्हणतोय. बाळा, ए बाळा, तू हे काय नवीन खूळ काढले आहेस आज? चल पाहू आधी जेवायला, मला दुसरी खूप कामं आहेत. चल उठ लवकर, जेवण कर. पण बाळ आपल्या बसल्या जागेवरून हालला सुद्धा नाही, चालला सुद्धा नाही. अतिशय मग्न ध्यानास्त बसलेला होता भगवान शिवाच्या पूजेमध्ये. तेव्हा त्याच्या आईला खूप राग आला. तिने त्याची मांडलेली पूजा पूर्ण उधळून टाकली. त्याला 2 गालामध्ये चांगले रट्टे दिले. त्याच्या डोक्यावरचे केस धरून त्याचे डोके हलवीत त्याच्या कानात वाजवली. ए बेड्या, आधी चल पाहू घरात. बाळाने डोळे उघडून समोर पाहिले. आपल्या समोरची भगवान शिवाची पूजा उधळलेली पाहिली. आपण केलेली पूजा पूर्णपणे उधळून गेली आहेत हे त्याच्या लक्षात येताच त्याला फार दुःख झाले होते. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. हे सारे बाळाचे ढोंग आहे असे त्याच्या आईला वाटत होते. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता त्याला शिव्या घालत ती घरात चालली गेली. स्वतःने जेवण केले, फटकी गोधडी घेतली, पांघरून गवतावर बिछोण्यावर त्या झोपडीत झोपून गेली. इकडे आपण मांडलेली पूजा उधळल्यामुळे बाळ शंकराच्या नावाचा जप करीत रडत होता. त्याच्या मनातील निष्पाप आणि निर्मळ भक्तीने शंकर प्रसन्न झाले. त्याबरोबर ज्या गवताच्या झोपडीत तो बसला होता ती झोपडी गुप्त होऊन त्या जागेवर रत्नांनी मडवलेले सुंदर शिव मंदिर बनले होते. वर कळस हिऱ्या माणिकांच्या तेजाने झगमगत होता. मंदिराला असलेली 4 दारे सोन्यांची झाली होती. त्याच्यावर अप्रतिम अशी रत्नाची कलाकुसार केलेली होती. मध्ये स्फटिकाचे शुभ मंदिर, शुभलिंग स्थापले होते. चंद्रापेक्षा सुद्धा त्याचे तेज जास्त दिसत होते. बाळाने डोळे उघडून पाहिले. त्याच्यासमोर सुवर्णांच्या तबकांच्या पूजेची तयारी, सर्व जयंती तयारी ठेवलेली होती. हा चमत्कार पाहून बाळ आनंदाने नाचू लागला. त्याने विधियुक्त भगवान शंकराची पूजा केली. फुलं वाहिली, बेल वाहिला. ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा त्याने जप केला आणि नित्य करू लागला. त्याच्या या भक्तीने, 6 वर्षाच्या मुलाच्या या भक्तीने भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न होऊन गेला. बाळाला म्हटले, बाळा, भगवान शंकर विराट रूप घेऊन महाकालेश्वर तेथे प्रसन्न होऊन गेले. त्या 6 वर्षाच्या मुलाला दर्शन दिले आणि रूप घेऊन प्रसन्न होऊन त्याच्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले, बाळा, मी तुला प्रसन्न झालो आहे. काय हवं असेल ते मागून घे, माझ्याकडून तुझ्यासाठी मागून घे, असे भगवान शंकरांनी त्या बाळाला सांगितले. शंकरांना नम्रपणे प्रणाम करून बाळ म्हणाला, माझ्या आईने तुझी पूजा उधळून टाकली म्हणून माझ्या आईवर तुम्ही रागवू नका, तिला क्षमा करा. भगवान शंकर म्हणाले, तथास्तु, पण देवा जरा थांब ना, मी माझ्या आईला तुझ्या दर्शनासाठी घेऊन येतो. तिने तुझी पूजा उधळली, तिला क्षमा कर, पण तिला दर्शन पण दे, असे त्या बाळाने त्या आईला सांगितले. त्या भगवान शंकराला सांगितले, मी माझ्या आईला घेऊन येतो, तू इथंच थांब, असे म्हणाले.
आणि माझ्या आईकडे मी जातो. बाळ आता आपलीच झोपडीकडे पळाला. बाळ आता आपल्या झोपडीकडे पळाला, पण आता त्याचे घर त्याला ओळखू येत नव्हते, कारण की अगदी एखाद्या श्रीमंताच्या मालासारखे त्याचे घर सुंदर असे सजले होते. एक अतिशय सुंदर सुशोभित मंचकावर शांतपणे त्याची आई झोपलेली होती. बाळाने आईला उठवले. ती गोप स्त्री जागी होऊन पाहते तर काय, तिला फार आश्चर्य वाटले. आपल्या भोवती राजमहल. तिने समोरच्या आरशात नजर टाकली. तिचे मूळ रूप जाऊन अतिशय पद्मिनीसारखी सुंदर स्त्री बनली होती. तिच्या अंगाखांद्यावर सोन्याचे अलंकार, सुवर्णांचे अलंकार, रत्नांचे अलंकार अतिशय झळकत होते. ती आश्चर्यचकित झाली. बाळाने आपल्या आईचा हात धरला व तिला बाहेर ओढत तो म्हणाला, आई आई चल ना ग, शंकराच्या दर्शनाला चल ना ग. बाळाला उचलून हृदयाशी धरत त्याची आई बाहेर आली. तिने शंकराचे दर्शन तिच्या आईने केले आणि ही नवल घडल्याची बातमी राजाला सांगण्यासाठी ती राजवाड्यात धावत गेली. कारण की ती फक्त त्या राजाची पूजा बघितली, तिच्या मुलाने बी त्या राजाची पूजा बघितली. आता त्याची आई राजाला, जिथे राजा वाद्य करीत होता, महाकालेश्वराच्या मंदिरात पूजा करत होता, तर त्या गोप बाळाची आई आता चंद्रसेन राजाजवळ सांगायला गेली की माझ्या बाळाला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकरांनी आम्हाला दर्शन दिले, तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या असं सांगण्यासाठी त्या म्हणजे त्या नगरामध्ये त्याची आई त्या राजाला सांगायला गेली, मंदिरामध्ये महाकालेश्वराच्या. आता सगळीकडे ही आश्चर्यचकित बातमी वाऱ्यासारखी पसरली. नगरातील सर्व नगरांची गर्दी त्या बाळाला पाहायला तेथे जमू लागली. ही बातमी नगराबाहेर आता युद्धभूमीवर बी माहिती पडली. युद्धभूमीवर अनेक देशांचे राजे तिथे युद्धभूमीवर आले होते. चंद्रसेन राजाचे सुद्धा सैनिक युद्धभूमीवर लढत होते. आता लढणाऱ्या शत्रूंना ही बातमी कळली की या चंद्रसेन राजाच्या नगरामध्ये त्या 6 वर्षाच्या बाळाला भगवान शंकरांनी दर्शन दिले. असा हा बाळ कसा असेल, भाग्यवान बाळ, की त्याला पण आपण बघायला जावे असे त्या शत्रूंना वाटले. आपल्या हातातली शस्त्रे खाली ठेवून चंद्रसेन राजाला निरोप पाठवला. ज्या गोप बाळाला कैलासनाथ शंकर प्रसन्न झाले, त्या बाळाला प्रत्यक्ष पाहायची आमची इच्छा आहे. या क्षणापासून आता आम्ही वैर सोडले. आम्ही तुमचे मित्र बनू. आम्हाला तुमच्या नगरामध्ये येऊ द्या आणि आम्हाला त्या 6 वर्षाच्या बाळाला दर्शन घेऊ द्या. असे जे शत्रू लढत होते राजासाठी, त्या शत्रूंनी असा निरोप दूताला पाठवला की आम्ही तुमचे मित्र होत आहे, आम्हाला तुमच्याशी लढायचं नाही आहे. तुमच्याजवळ जो मणी आहे तो मणी पण आम्हाला नको, तो मणी पण तुमच्याच जवळ राहू द्या, पण आम्हाला ज्याला भगवान शंकरांनी 6 वर्षाच्या मुलाला दर्शन दिले, आम्हाला त्या 6 वर्षाच्या मुलाच्या पाया पडू द्या की त्याला भगवान शंकरांनी साक्षात दर्शन दिले, तर आम्हाला तुमच्या नगरामध्ये येऊन द्या असे शत्रूंनी राजाला सांगितले. राजा चंद्रसेनाला त्याच्या विरोधी लढणाऱ्या राजाचा हा निरोप समजला आणि मग स्वामी महाकालेश्वराने आपले एक फार मोठे संकट निवारण केले याची त्याला जाणीव झाली. ते राजा तर मंदिरात पूजा करत होते, पण तिकडे त्याची पूजा बघून 6 वर्षाचा मुलगा पूजा करत होता, तर त्याला महाकालेश्वर प्रसन्न झाले. राजाला दर्शन दिले नाही, पण राजाला कुठे दर्शन दिले? त्या 6 वर्षाच्या बाळामध्ये राजाला महाकालेश्वराने दर्शन दिले. आणि जे युद्ध सैनिक लढत होते, तर त्यांचे संकटाचे, युद्धाचे निवारण महाकालेश्वराने करते. म्हणून भगवान शंकर कोणाच्या रूपात कोणाची मदत करेल आणि कोण आपली मदत करून जाईल हे भगवान शंकर आपल्याला समजू देत नाही. तसे या 6 वर्षाच्या बालकामध्ये भगवान शंकर विराजमान झाले. त्याला विराजमान झाले आणि सैनिकांनी युद्ध सोडले, शत्रूंनी युद्ध सोडले आणि मित्र बनण्याची निरोप पाठवला. ही जाणीव आता भगवान शंकरांनी राजाला करून दिली. कैलासनाथाला मनोभावे करून प्रणाम करून राजा चंद्रसेन प्रधानांबरोबर सर्व राजाचे स्वागत करायला राजधानीत आलेल्या नगराच्या वेशीबाहेर आला. सर्वांचे क्षेम कुशल विचारून त्या सर्वांचा यथायोग्य सन्मान करून मोठ्या आदराने त्यांच्यासह राजाने मंगलवाद्याच्या गजरातच नगरीत प्रवेश केला. चंद्रसेन राजाच्या उज्जैनी नगरीचे वैभव, तिचा दिमाग आणि व्यवस्थितपणा पाहून आलेले सगळे राजे थक्क झाले आणि सर्वजण रत्नजडी शिव मंदिरासमोर आले आणि त्यांनी शिवाला आदराने मनोभावे साष्टांग नमस्कार घातला. त्या छोट्या गोप बालकाला सर्वांनी वंदन केले. अशा तऱ्हेने शंकर प्रसन्न झाला. म्हणजे गवताची सुद्धा झोपडी होते, सुवर्णांचा महाल बनतो आणि आपल्या शत्रू सुद्धा आपला मित्र बनतो. घरातील दासदासी अष्टसिद्धीसारखे
सारखे आपण न मागता आपणास हवी असेल ती गोष्ट ताबडतोब मिळते आणि पुढे आणून देते. अंगणातले साधे सुधे वृक्ष सुद्धा कल्पतरू बनतात. मुका माणूस पंडित बनतो, पांगळा माणूस वाऱ्यासारखा धावू लागतो, जन्मंत माणूस रत्नांची परीक्षा डोळसपणे करतो, मूर्ख माणूस उत्तम वक्ता बनतो, गरीबाच्या घरी भाग्यलक्ष्मी चालून येते, प्रयत्न न करता चिंतामणी हातात येतो, त्रिभुवनात कीर्ती पसरते, अत्यंत शक्तिशाली राजे मांगलिक बनतात, जेथे जेथे खणाल तेथे तेथे धनाच्या राशी कसल्याही प्रकारच्या सापडतात, अभ्यास न करता वेदांचे सार लक्षात येते, असा शिव महिमा असणारी ही व्रतकथा शिवरात्रीची होती. एकदा का शंकर प्रसन्न झाला की मग कशालाच तोटा येत नाही. तेथे जमलेले सर्वजण चंद्रसेन राजाची आणि त्या छोट्याशा गोप बाळाची स्तुती करत होते. देवळापाशी फार मोठी यात्राच झाली होती. देवळात काय झाले? रामसेवक हनुमान आले. महाकालेश्वराच्या मंदिरात साक्षात हनुमानजी प्रकट झाले आणि तेथे असलेल्या सर्वांनी हनुमानाला आदराने नमस्कार केला. हनुमानाने ते 6 वर्षाच्या गोप बाळाला अतिशय प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले. त्याच्या मस्तकावर हात उजवा ठेवून उत्तम असा आशीर्वाद भगवान हनुमानाने दिला आणि शिवपंचाक्षर मंत्र त्या गोप बाळाला हनुमानजीने दिला. प्रत्यक्ष शंकराने जणू काही स्वतःच गोप बाळाला मंत्र सांगितला. सोमवार शिवरात्र या व्रताची संपूर्ण साध्यात्य म्हणजे सविस्तर अशी माहिती येथे दिलेली आहे. मारुतीच्या कृपेने तो गोप बाळ 14 विद्यात आणि 64 कलात पारंगत झाला. मारुतीच्या कृपेने या 6 वर्षाच्या बाळाला परत 14 विद्या आणि 64 कला 14 विद्या आणि 64 कला कोणात आहे? गणपतीमध्ये, चंद्रसेन राजामध्ये आणि आता या गोप बाळाला अवगत झाल्या. मग मारुतीने त्याचे नाव श्रीकर असे ठेवले. सर्वांनी शंकराचा, मारुतीचा आणि श्रीकराचा अतिशय आदराने जय जयकार केला. देवांनी आकाशामधून सर्वांवर पुष्पवृष्टी केली. नंतर हनुमान श्रीकराला म्हणाले, यानंतर त्या तुझा 8वा जो जन्म राहील त्या मुलाला सांगितले, तुझ्या 8व्या पिढीत राजा नंद जन्मेल आणि त्याचा पुत्र म्हणून श्री विष्णू कृष्ण रूपाने त्याच्या पोटी अवतार घेतील. त्या अवतारात शिशुपाल, कंस, कौरव वगैरे दुष्टांचा नाश करतील. सज्जनांच्या रक्षणाकरता भगवान नेहमीच अशा तऱ्हेचे अवतार घेत असतात. असे बोलून हनुमान जसा अचानक प्रकटला तसाच गुप्त झाला. ज्याच्या गुरु प्रत्यक्ष हनुमान त्या श्रीकराचे भाग्य आता आपण काय वर्णावे. नंतर राजा चंद्रसेनाने व श्रीकराने आलेल्या तेथे राजाचा यथायोग्य सत्कार केला. सर्व राजे संतुष्ट होऊन वेर विसरून आपापल्या राज्यात निघून गेले. सोमवार, प्रदोष ही व्रते सर्वजण मोठ्या मनोभावाने करू लागले. शिवरात्रीला मोठा उत्सव होऊ लागला. याचकांना भरपूर प्रमाणात यथायोग्य दान मिळू लागले. घरोघरी या शिवरात्रीच्या व्रताचे पारायण करू लागले आणि सर्वजण शिवपदाला जाऊन पोहोचले. जो ही शिवरात्रीची व्रतकथा ऐकतो तो शिवपदाला, शिव कैलासात जाऊन पोहोचतो. अशा तऱ्हेने विमर्शन राजाची आणि चंद्रसेन राजाची ही कथा, शिवरात्रीची ही व्रतकथा, जो या कथेचे, जो या अध्यायाचे पारायण करेल दररोज, जो कोणी वाचेल, कोणाला सांगेल, कोणाला शेअर करेल, त्याला इष्ट संतती, धनसंपदा, भरपूर संपत्ती विनायास मिळेल. संपत्ती सांगू शकणार नाही एवढी विनायास मिळेल. जशी चंद्रसेन राजाला मिळाली तशी आपल्याला ही व्रतकथा वाचणाऱ्याला, सांगणाऱ्याला, श्रवण करणाऱ्याला, श्रेयन करणाऱ्याला मणिभद्रासारखी संपत्ती मिळेल. विनयास संपत्ती मिळेल. वाचणाऱ्यास उत्तम, ऐकणाऱ्यास उत्तम आरोग्य लाभेल. त्याचे आयुष्य वाढेल. शिवच्या चरणापाशी त्याची भक्ती जडून राहील. त्याच्यावर संकटे अजिबात त्रास देणार नाही. जो कोणी शिवनिंदा करतो त्याला महानरकात जावे लागते. विष्णूची आणि शंकराची निंदा करणाऱ्याला मृत्यूनंतर यमलोकामध्ये फार छळ करतात. म्हणून नेहमी शिवाचे आणि विष्णूचे गुणगान करावे. नेहमी प्रत्येकाने शिवाचे गुणगान करावे आणि शिवरात्रीच्या व्रतकथेचे पारायण दररोज करावे. आणि दररोज शक्य नसेल तर शिवरात्रीच्या दिवशी तरी ही व्रतकथा ऐकावी, म्हणजे त्याला चांगले आयु, आरोग्य, दीर्घायुष्य आणि संपत्ती विनायास मिळेल. तसेच प्रत्येकाने सदोसदी शिवचरणावर निष्ठा ठेवावी. अशी ही शिवरात्रीची व्रतकथा होती. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला ही शिवरात्रीची व्रतकथा चांगली समजली असेल. समजली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स नक्की करा. जो कमेंट्स करेल तुमची कमेंट्स महाकालेश्वरापर्यंत नक्की पोहोचेल आणि महाकालेश्वर तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील. आणि सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये जय श्री महाकाल, हर हर महादेव, हर सांब सदा शिवाय नमा, शिव शिव काहीतरी, नाही तर आपल्या गावाची कमेंट्स करा. म्हणजे तुमची कमेंट्स महादेवापर्यंत पोहोचली म्हणजे विनयास आपल्याला संपत्ती मिळेल, धनसंपदा भरपूर राहील, चांगले आयुष्य, आरोग्याची प्राप्ती होईल, आपल्या मुलांना दीर्घायुष्याची प्राप्ती होईल, आपल्या मुलांना यश, कीर्ती, मान सन्मान प्राप्त होईल, अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. तर अशी ही शिवरात्रीची व्रतकथा होती. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल.